इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। 26 सप्टेंबर रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ब्लेडने हल्ला करणाऱ्या बाबासाहेब सोनवणे नावाच्या व्यक्तीने पुन्हा एकदा मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णावर विनाकारण हल्ला केला आहे। पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात पाठवले आहे। मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आरोपी बाळासाहेब सोनवणे हा बेडवर झोपला होता आणि त्याच्या शेजारी सलमान अल्ताफ सय्यद नावाचा व्यक्ती झोपला होता। त्यावेळी अचानक बाबासाहेब सोनवणे यांनी त्याच्यावर हल्ला केल्याने त्याच्या डोक्याला खुर्ची लागल्याने ते गंभीर जखमी झाले। तसंच बाबासाहेब सोनवणे यांनी पोलीस कर्मचारी कृष्णकांत सोंगाडे यांच्यावर देखील हल्ला केला असून ते देखील जखमी झाले आहेत। ब्लेडमॅन सोनवणे हाही मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत असून त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करून कारागृहात पाठवले आहे। सेंट्रल हॉस्पिटलमध्ये सलमान अल्ताफ सय्यद नावाचा एक जखमी इसम, त्याला सासऱ्याने आणि मेहुण्याने मारहाण केली होती। त्याला ॲडमिट करण्यात आलेलं होतं आणि तो ॲडमिट असताना त्याच्या शेजारच्याच बेडवर तो असणारा दुसरा पेशंट बाबासाहेब सोनवणे यानं स्टूलनं त्याच्या डोक्यात स्टूल मारून त्याला जखमी केलेला आहे। तो बाबासाहेब सोनवणे हा विठ्ठलवाडीच्या गुन्ह्यामध्ये सध्या पाहिजे होता। त्यांनी त्याला अटक केलेला आहे। तो सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे आणि त्याला घेऊन आम्ही त्याला पुढील तपास करत आहोत।